पुणे हे एक रेडियल शहर आहे. म्हणजे पुण्याची ग्रोथ आपण बघतो, नगर रोड, सोलापूर रोड, सातारा रोड, नाशिक, मुंबई, सासवड या रस्त्याच्या दिशेनं पुणे वाढत आहे. त्याला रेडियल ग्रोथ आपण म्हणतो. जिथे जिथे रेडियल ग्रोथ असतात तिथे एक सोल्युशन असतं, ते असतं रिंग रोडचं. म्हणजे तुम्ही बँगलोर जरी बघितलं, जे अजून पुण्यापेक्षा पुढे आहे कंजेशनमध्ये, तर बँगलोरमध्ये सुद्धा VC जो रिंग रोड्स आहेत तिथे ऑलरेडी 2 रिंग रोड आहेत आणि तिसऱ्याचं काम सुरू आहे. आपल्याकडे अजून एकही रिंग रोड झालेला नाही. हैदराबाद बघा तुम्ही, हैदराबादला रिंग रोड आहे, दिल्लीला अनेक रिंग रोड आहे. तर मुंबई हे उभं शहर आहे, पण जे गोल म्हणजे सर्व बाजूने वाढणारे रेडियल शहरांमध्ये रिंग रोड नसतं, ही एक समस्या आहे. आणि रिंग रोडचा वापर सर्वसाधारणपणे असं वाटतं की कुणीतरी साताऱ्यावरनं येऊन नगरला जाण्यासाठी रिंग रोड वापरला तर त्याचा फायदा होतो, असं नाहीये. रिंग रोडचा खरा वापर त्या शहरात राहणारे लोक करत असतात. म्हणजे तुम्हाला जर खराडीवरून वारज्याला जायचं असेल ना, तर तुम्हाला शहराच्या मध्यातूनच जावं लागतं. म्हणजे तुम्हाला जंगली महाराज FC रोड वरून जावंच लागतं आणि मग पुढे कर्वे रोडला यावं लागतं. तुम्हाला बाणेरच्या बाजूने हडपसरला जायचं असेल तर तुम्हाला, आता तुम्ही जो उल्लेख केला तो विद्यापीठ चौक, कात्रज असेल किंवा मग गोळीबार मैदान किंवा त्या साईडनं तिथूनच तुम्हाला जावं लागतं. त्याच्यामुळे पुण्याचा जो सेंट्रल एरिया आहे त्याला कंजेशन आहे, बिकॉज सगळे ट्रॅफिक तिथून पास होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जी खरं तर रिंग रोडने गेली असती.